जय जय रघुवीर समर्थ। मी अंजली शिंदोरे, वय 63, राहणार नाशिक। अमान्य भगवद्गीता रुंदतर्फे अनुराधाताई राज्याध्यक्ष यांनी आयोजित केलेली मनाचे श्लोक जागतिक स्पर्धेत मी भाग घेतला आहे। त्यासाठी 17व्या श्लोकाची निवड केलेली आहे। श्लोक: मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊन जाते, घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे, मती मंदते खेद मानी वियोगे। समर्थ म्हणतात, माणूस विनाकारण मनामध्ये चिंता करतो। ज्या घटना घडून जायच्या आहेत त्या अकल्पितपणे घडून जातात। जीवनात जे भोग आपल्याला भोगावे लागतात ते सारे आपल्या पूर्वकर्मानुसार घडून येतात। अज्ञानी माणूस विनाकारण त्या गोष्टीचा शोक करतो। अनुराधाताई सांगतात, हे मतिमंद, एखादी वस्तू हरवली, मनासारखी झाली नाही किंवा एखादी व्यक्ती आयुष्यातून निघून गेली तर त्याच गोष्टीचे दुःख करतात। अशा झालेल्या गोष्टीचा खेद करत बसू नये। जे आपल्या हातात नाही त्याचा विचार करून व्यर्थ चिंता करून उरलीसुरली कार्यक्षमताही धुळीला मिळते। वर्षभर उनाडक्या करणारा विद्यार्थी परीक्षेच्या निर्णयाच्या वेळी रडवलेला होतो, खेद करतो, पण वेळ निघून गेलेली असते। कधीकधी कारुण्य प्रेमापोटी सुद्धा चिंता लागते। अर्जुनाला सुद्धा युद्धानंतर होणाऱ्या परिणामाची चिंता लागली तेव्हा भगवंताला त्याने बोलून दाखवले, तो शोकाकुल होतो। तशीच सामान्य माणसाची स्थिती आहे। चिंतेने मन दुर्बल होते, शरीर घटते। म्हणून सत्कर्मे करावी, फळाची चिंता करत बसू नये। भगवंताने गीतेत सांगितले आहे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर्मा ते संगोऽस्त्व कर्मणि। कोणत्या कर्माचे फळ कोण भोगतो आहे किंवा कोणत्या कर्माचे फळ मी भोगतो आहे असा खेद न करता अनुराधाताई म्हणतात, परिस्थितीला स्वीकारून अडचणीवर मात करण्याच्या प्रयत्नाने जीवन यशस्वी करावे। जी गोष्ट आपल्या हातात नाही त्याविषयी माणसाने ती भगवंताची इच्छा समजून समाधानी राहावे। संताचे वचनही तसेच आहे, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान। जय जय रघुवीर समर्थ।